नमस्कार, मी मनीष. मुंबई तकमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. लोकसभेच्या जागाचं तिकीट वाटप झालेलं आहे. जळगाव आणि रावेर या दोन लोकसभा क्षेत्रांमध्ये ह्या तिकिटाचं सुद्धा आता डिक्लेरेशन झालेलं आहे. जळगावचं जे तिकीट आहे ते स्मिताताई वाघ यांना गेलेलं आहे आणि रावेरचं जे तिकीट होतं ते पूर्वीच्या ज्या खासदार होत्या विद्यमान खासदार रक्षाताई खडसे यांना गेलेलं आहे. आम्ही आता जळगाव शहरातील काही नागरिकांशी संवाद साधणार आहोत. जळगावकरांच्या काय प्रतिक्रिया आहेत? नमस्कार. जळगाव शहरामध्ये जे आधीचे खासदार होते उन्मेष पाटील हे विद्यमान खासदार होते आणि आता ह्यांचं जे तिकीट कापून रक्षा खडसेंना गेलेलं आहे, काय वाटतं तुम्हाला? खूप आनंद होत आहे. एक स्मिता वाघ जे आहेत त्या पूर्वीपासून BJPचे कार्यकर्ते आहेत, आमदार आहेत. ते एक महिला खासदार म्हणून ओळखल्या जातील आता. तर आम्हाला खूप आनंद आहे आणि त्यांनी आता जळगावचा विकास करावा. विमानतळ वगैरे रस्ते सर्व काही त्यांनी याचा विकास, जळगाव शहराचा विकास करावा ही आमची हे आहे. जळगावचा विकास, एक औद्योगिक विकास हा पूर्वीपासून पाहिजे हवा तसा झाला नाही आहे. मागचे जे विद्यमान खासदार होते उन्मेष पाटील त्यांनी देखील प्रयत्न केले काही प्रमाणात, परंतु विमानसेवा अजूनही सुरू झालेली नाही आहे. विमानसेवा सुरू झाली तर कुठेतरी जळगावचा विकास चांगला होईल, उद्योजक येतील. काय वाटतंय? हो, खरंच उद्योजक ते आमच्याकडे MIDC थोडं डेव्हलप व्हायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये रोजगार वाढेल. एक बेरोजगार आहे त्यांना संधी मिळेल नोकरीची. आणि विमानतळ तर व्हायलाच पाहिजे, ऑलरेडी झालेलं आहे, पण त्याचे आता मुंबई आणि इकडे तिकडे त्यांचं हे व्हायला पाहिजे, सेवा मिळायला पाहिजे, ही आमची इच्छा आहे. निश्चितच जळगावकर म्हणून यांच्या प्रतिक्रिया आहेत की जे आधीचे जे खासदार होते उन्मेष पाटील त्यांनी काही प्रमाणात प्रयत्न केले पण हवा तसं यश त्यांना मिळालं नाही आहे, म्हणूनच कदाचित त्यांना तिकीट कापलं गेलं आहे. काय वाटतंय आता स्मिताताई वाघ यांना तिकीट गेलेलं आहे जळगाव शहराचं, तर काय वाटतं? गेल्या 5 वर्षापासून उमेदवारांना BJPचे खासदार म्हणून जळगावमध्ये होते, पण त्यांनी पाहिजे तसा विकास केलेला नाही. विकासाला त्यांनी प्राधान्य दिलं पण ते होऊ शकलेलं नाही आणि अजून विमानतळ वगैरे काही पूर्ण त्याची समस्या झालेली नाही आणि MIDC पाहिजे तशी डेव्हलप झालेली नाही आहे. तर आता त्यात स्मिताताई यांना तिकीट मिळालं महिला म्हणून फार खूप आनंद होत आहे आणि ते यापुढे काम करतील अशी आशा बाळगतो. निश्चितच महिलेला तिकीट गेलेलं आहे आणि मोदींचं पण एक धोरण होतं की बा महिलांना जास्तीत जास्त प्राधान्य देण्यात यावं. त्यालाच कुठेतरी या जळगाव जिल्ह्यात मिळालेलं आहे. रावेर आणि जळगाव, रावेरच्या बरोबरीत जळगावच्या बरोबरीतच रावेर जी लोकसभा आहे त्या ठिकाणी विद्यमान खासदार रक्षाताई आहेतच पहिल्यापासून. बरोबर. आता त्यांना पुन्हा तिकीट दिलं गेलं. काय वाटतं? रक्षाताईंचं कामाचं म्हणजे पहिल्यापासून चांगलं काम आहे. एक महिला खासदार आहेत पण अत्यंत चांगल्या पद्धतीने काम या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे, त्यामुळे त्यांचं तिकीट हे फायनल होणारच होतं. हे एक चांगली गोष्ट आहे. आणि त्याचबरोबर आमचं उन्मेषदादांचं सुद्धा काम चांगलं होतं. त्यांनीसुद्धा विमानतळासाठी खूप चांगले प्रयत्न केलेत. विमान सुरू झालं पण काही तांत्रिक अडचणीमुळे ते त्या ठिकाणी थांबलं आहे. पण आता परत या ठिकाणी ह्या महिन्यापासून बहुतेक आमचं विमान सुरू होतं आहे. आणि आता ज्या स्मिताताई वाघ यांना जे तिकीट दिलेलं आहे त्या 100% निवडून येतीलच, त्यात शंकाच नाही. आणि त्यांच्या हातून चांगला विकास होईल कारण त्यांना मागील 5 वर्षाचा आमदारकीचा अनुभव आहे आणि जळगाव मतदारसंघामध्ये त्यांचं वर्चस्व चांगलं आहे आणि त्या आपल्या निवडून येतील आणि ते आमच्या भागात अत्यंत चांगल्या प्रकारे काम करतील. आणि उन्मेषदादांचे जे काम बाकी असेल ते पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न आमच्या स्मिताताई करतील असं मला वाटतं. निश्चित आता रक्षा खडसेंबद्दल जर आपण विचार केला तर रक्षा खडसे या ज्या आहेत विद्यमान खासदार आहेत, भाजपाचं चांगलं काम करतात, परंतु त्यांचे सासरे जे होते मागच्या निवडणुकीच्या वेळेस हे BJPत होते, परंतु त्यांचे सासरे आता हे राष्ट्रवादीचे एक मोठे नेते आहेत. काय वाटतं याचा कुठेतरी परिणाम होईल रक्षा खडसेंच्या? परिणाम तर काहीच होणार नाही कारण आमच्या रक्षाताई 100% निवडून येणार आहेच. नाताभाऊंचं जे असेल ते असेल पण रक्षाताई आमच्या 100% निवडून येणार आहे. याच्यावर कुठलाही परिणाम होणार नाही असं मला तरी वाटतं. जळगावकरांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा आम्ही आत्ता या ठिकाणी प्रयत्न केला. रक्षा खडसेंना जरी पुन्हा तिकीट मिळालं असलं रावेर मतदारसंघातून तर या पुन्हा निवडून येतील अशीच काहीशी ग्वाही जळगावकरांनी दिलेली आहे. सासरे जरी राष्ट्रवादीचे नेते असले तरी रक्षा खडसे या निष्ठावान आहेत आणि यापुढेही त्या निवडून येतील. आणि जळगावातून स्मिता वाघ यांनासुद्धा जुन्या कार्यकर्ता असल्यामुळे त्यांना चांगला एक प्रतिसाद जळगावकर देतील असाच काहीसा संवाद आम्ही आता जळगावकरांशी साधला आहे. जळगावहून मनीष जोग, मुंबई तक.